मराठीसह हिंदी कलाविश्व गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री रीमा लागू यांनी 2017 मध्ये जगाचा निरोप घेतला, तर त्यांचे पूर्वपती अभिनेते विवेक लागू यांचं 19 जून 2025 रोजी निधन झालं. रीमा आणि विवेक लागू यांची लेक मृण्मयी लागू सध्या सिनेविश्वात दिग्दर्शिका तसेच अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे. आई वडिलांच्या निधनानंतर तिने दोघांच्या आठवणीत सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने तुम्ही दोघंही आज एकत्र असाल आणि तुम्हाला एकत्र पाहणं मी मिस करेन असं लिहिलंय. पाहुयात काय आहे ही पोस्ट. मृण्मयी लागू सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते, त्यामुळे आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी तिने या माध्यमाचा वापर करताना एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपल्या आई वडिलांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केलाय. सोबत कॅप्शन मध्ये लिहिलंय, एकत्र काम करताना ते दोघंही सर्वात जास्त आनंदी असायचे, तेव्हाच हसायचे, चेष्टा करायचे, भांडायचे, एकमेकांशी गप्पा मारायचे. या आयुष्यात हा असा अनुभव घेण्याचा बहुमान सगळ्यांनाच मिळत नाही. आज तिचा वाढदिवस आहे. ती आम्हाला 8 वर्षांपूर्वी सोडून गेली आणि शेवटी तो सुद्धा म्हणाला, आता पुरे झालं, मला जायचंय. आणि मग तो 19 तारखेला निघून गेला. मला आशा आहे की तुम्ही दोघंही आज तिथे एकत्र असाल. मला तुमची खूप आठवण येते, पण त्यापेक्षाही मी तुम्हा दोघांना एकत्र पाहणं जास्त मिस करते. शेवटी आता तुम्ही एकत्र आहात हेच माझ्यासाठी समाधानकारक आहे. मृण्मयीने शेअर केलेली ही पोस्ट अत्यंत भावनिक असून यावर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिच्या दुःखात सहभाग दर्शवलाय. मृण्मयीबद्दल अधिक सांगायचं तर ती एक यशस्वी लेखिका आहे. थप्पड या अत्यंत संवेदनशील सिनेमाच्या लेखकांच्या टीममध्ये मृण्मयी एक महत्त्वाचा भाग होती. या सिनेमात तापसी पन्नू मध्यवर्ती भूमिकेत झळकली होती.